अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील हे शक्य होणारच नाही असं कोणीही ठामपणे म्हणू शकत नाही. जे पवार कुटुंबाला ओळखतात, शरद पवारांच्या राजकारणाला ओळखतात, अजित पवारांच्या राजकारणाला ओळखतात, ते मात्र आता दोघांमध्ये बरंच ताणलं गेलंय हे कबूल करतात. पण एकत्र येणं शक्यच नाही असा दावा मात्र करत नाहीत. पण गेल्या 2 दिवसात ज्या 3 बातम्या चर्चेत आल्या त्यावरून कुठेतरी दोघांची एकत्र येण्याची तयारी चालू आहे का असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय. विशेष म्हणजे निकालानंतर लोकांना धक्का नको म्हणून कुठेतरी दुरावा कमी करण्यासंदर्भात दोन्हीकडून प्रयत्न चालू झालेत का अशी ही शंका विचारली जाऊ लागली. गेल्या 2 दिवसात अशा कोणत्या बातम्या चर्चेत आल्यात, त्यावरून दोघांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना बळ कसं मिळालंय समजून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू. पहिली बातमी आजच्या छगन भुजबळांचा संदर्भ देऊन केलेल्या दाव्याची. आज लोकसत्ता या वर्तमानपत्रात एक बातमी छापून आली. या बातमीत राजदीप सरदेसाई यांच्या 2024 द इलेक्शन दॅट सरप्राइज इंडिया या पुस्तकात आलेल्या हमारे साथ ईडी है या शीर्षकाखाली असलेल्या प्रकरणाचा दाखला देण्यात आलाय. यामध्ये भुजबळांनी ईडीची चौकशी आणि भाजपसोबत जाण्याचं कारण सांगितलंय. या प्रकरणात भुजबळ म्हणतात, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्ष महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद पक्षाच्या सगळ्याच नेत्यांना झाला होता. माझ्यासाठी तर हा पुनर्जन्मच होता. 100 कोटींच्या आरोपांवर अनिल देशमुखांना अटक केली होती. तुरुंगात असताना भाजपमध्ये सामील व्हा तरच सुटका होईल अशी ऑफर त्यांना होती. अजित पवार, सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, नवाब मलिक, हसन मुश्रीफ अशा नेत्यांना ईडीच्या चौकशांना सामोरं जावं लागलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत हातमिळवणी केल्याशिवाय सुटका होणार नाही अशी भावना सर्वांचीच झाली होती. अजित पवारांचीही ईडीने चौकशी सुरू केली होती. साखर कारखान्याच्या विक्रीवरून अजित पवारांना घेरण्यात आलं. कारखान्यात सर्वाधिक भांडवल अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचं होतं. कदाचित पत्नीला अटक होऊ शकते असं त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आलं तेव्हा अजितदादांना घाम फुटला अशी माहिती राष्ट्रवादीच्याच नेत्यांना दिली. यानंतर अजित पवारांनी लगेचच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंसह शरद पवारांची भेट घेतली. या तिन्ही नेत्यांनी भाजपसोबत हातमिळवणी करू अशी शरद पवारांकडे बाजू मांडली. शरद पवारांनी नकार दिल्यानंतर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलांनी ईडीसोबत वाटाघाटी केल्या. भाजपसोबत गेल्यानंतर चौकशी बंद केली जाईल हा शब्द मिळाल्यानंतर राष्ट्रवादीनं भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं भुजबळांनी म्हणल्याचं या पुस्तकात सांगण्यात आलंय. अर्थात ही बातमी प्रकाशित झाल्यानंतर भुजबळांनी आपण असं बोललो नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय. पण ईडीच्या कारवाया टाळण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते भाजपसोबत गेले हे ओपन सिक्रेट आहे. मूळ मुद्दा आहे तो या बातम्यानंतर आलेल्या रिॲक्शनचा. या बातमीवर भाष्य करताना सुप्रिया सुळेंनी भाजपवर निशाणा साधलाय. कारवाईची भीती दाखवून हे नेते गेले ही भूमिका जेव्हा सुप्रिया सुळे घेतात तेव्हा आपोआप उद्या कारवाई होण्याची भीती संपुष्टात आली तर या नेत्यांना माघारी फिरण्याचा मार्ग मोकळा असेल असंही स्पष्ट होताना दिसतं. अर्थात या बातमीचं टायमिंग देखील महत्त्वाचं कसं ठरतं हे पुढच्या 2 बातम्या पाहिल्यानंतर लक्षात येतं. पुढची बातमी आहे ती सुप्रिया सुळेंनी फडणवीसांच्या विरोधात खटला दाखल करण्याच्या केलेल्या मागणीची. तर मागील आठवड्यात आर पाटलांनी आपला केसानं गळा कापल्याचं विधान अजित पवारांनी केलं होतं. आपली ओपन चौकशी व्हावी या फाईलवर तत्कालीन गृहमंत्री आर पाटील यांनी सही केली. त्यानंतर सत्तांतर झालं. नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला बंगल्यावर बोलावून आर पाटलांनी तुमच्या ओपन चौकशीचे आदेश दिलेत, ती फाईलच अजित पवारांना दाखवली अशी कबुलीच अजित पवारांनी दिली होती. अजित पवारांना आर पाटलांवर टीका करायची होती हे मान्य केलं तरीही इथे फडणवीसांच्या भूमिकेवरून प्रश्नचिन्ह निर्माण झालं. हाच आधार घेऊन सुप्रिया सुळेंनी गेल्या 2 दिवसात फडणवीसांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू केलेत. मुख्यमंत्री पदावर विराजमान होताना गोपनीयतेची शपथ दिली जाते. अशावेळी फडणवीसांनी ही फाईल अजित पवारांना बोलावून कशी काय दाखवली हे विचारताना फडणवीसांनी सिंचन घोटाळ्याचे आरोप फक्त राजकीय स्वार्थापोटी केले होते हे नरेटिव्ह सुप्रिया सुळेंच्या माध्यमातून तयार होताना दिसतं. देवेंद्र फडणवीस अजित पवारांवर आरोप करणाऱ्यांमध्ये क्रमांक 1 वर होते. अजित पवार चक्की पिसिंग अशी टीकाही त्यांनी केली होती. मात्र सत्ता येताच फडणवीसांनी अजित पवारांसोबत सेटलमेंट केली का असा प्रश्न अजित पवारांच्या खुलाशातून तयार होतो, जी लाईन सुप्रिया सुळे मोठी करताना दिसू लागल्यात. पर्यायानं चौकशीचा फेरा आणि आरोप हे खोटं नरेटिव्ह होतं. फक्त राजकीय सेटलमेंट करण्यासाठी फडणवीसांनी सिंचन घोटाळ्याचा आरोप केला हे दाखवून देण्यात येऊ लागलंय. अर्थात या राजकारणात फडणवीस आपोआप स्वतःच्या पक्षातून देखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहत आहेत. कारण ज्या भाजपनं पवार विरोधात राजकारण केलं त्यांना फडणवीसांनी सोबत घेतल्यानं संघ नाराज असल्याचं बोललं जातं. फक्त राजकीय अपरिहार्यता म्हणून फडणवीसांनी अजित पवारांना सोबत घेतलं नाही
तर हा गेल्या 10 वर्षांपासूनच्या फडणवीसांच्या रणनीतीचा भाग असल्याचं दिसून येऊ लागलंय। अर्थात अजित पवारांच्या आरोपांचं निमित्त झालं आणि या आरोपांमध्ये देवेंद्र फडणवीसांचीच विकेट जाऊ लागली आहे असं म्हणता येतं। तिसरी बातमी आहे ती सुप्रिया सुळेंच्याच विधानाची। अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत आहेत तोपर्यंत राजकीयदृष्ट्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही हे सांगणं खूप अवघड आहे। हे सहजासहजी शक्य नाही, कारण आमची आणि भाजपची विचारसरणी पूर्णपणे वेगळी आहे। त्यामुळे राजकीयदृष्ट्या एकत्र येणं आव्हान आहे असं विधान सुप्रिया सुळेंनी केलंय। याचा दुसरा अर्थ स्पष्ट आहे, अजित पवारांनी भाजपची साथ सोडली तर त्यांना पवारांचा पर्याय खुलाय। आजही शरद पवार आणि त्यांचा पक्ष अजित पवारांसाठी कायमचे दरवाजे बंद झालेत असं विधान करत नाहीये। अजित पवारांचा भाजपसोबत जाण्याचा निर्णय आम्हाला मान्य नाही असं विधान सातत्यानं पवार गटाकडून केलं जातं। म्हणजेच भविष्यात कुठेतरी भाजपची साथ अजित पवारांनी सोडली तर शरद पवार अजित पवारांना सोबत घेऊन एकत्रित राष्ट्रवादीची पेरणी करू शकतात। अर्थात या 3 बातम्यांवर विषय संपत नाही तर सुरू होतो। काल परवा सदाभाऊ खोतांनी पवारांवर केलेली टीका आणि या टीकेवर अजित पवारांनी घेतलेली ठाम भूमिका, बटेंगे तो कटेंगे या प्रचाराला अजित पवार करत असलेला विरोध, नवाब मलिक यांच्यासारख्या नेत्यांना भाजपचा विरोध डावलून देण्यात आलेलं तिकीट, या सगळ्या घडामोडी पाहता अजित पवारांनी भाजपसोबत जाऊन स्वतःला राजकीयदृष्ट्या पवित्र करून घेत भाजपवर प्रेशर तयार करण्याची रणनीती आखली आहे असं म्हणायला वाव राहतो। म्हणजेच उद्या जर का जरंडेश्वर कारखान्यापासून इतर कोणत्याही प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी सत्ताधारी पक्षातले देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी करू लागले तर ही बाब हास्यास्पद ठरू शकते। वर्ष दीड वर्षांचा भाजपसोबतचा संसार करून अजित पवारांनी एक प्रकारे आपल्याला पवित्र करून माघारीचा फॉर्म्युला अंमलात आणायला सुरुवात केली आहे असं म्हणता येतं। या 3 बातम्यांच्या आधारावर नेमक्या काय चर्चा सुरू आहे, तर अजित पवारांनी आर पाटलांचा विषय सांगताना फडणवीसांनी फाईल दाखवल्याचं सांगितलं। विधिमंडळाच्या राजकारणाचा दीर्घ अनुभव असलेल्या अजित पवारांना हे टाळता आलं असतं, पण त्यांनी फडणवीसांचं नाव सांगून एक प्रकारे फडणवीसांच्याच अडचणी वाढवल्या। भुजबळांनी केलेला खरा खोटा दावा काहीही असला तरी याची सुरुवात भुजबळांकडूनच झाली। थोडक्यात दबावातून भाजपसोबत गेलो हे नरेटिव्ह अजित पवार गटाकडूनच पुढे येत असल्याचं दिसून येतंय। साहजिक उद्याची समीकरणं विचारात घेऊन भाजपला सोडचिठ्ठी द्यायची असेल तर त्याचं कारण सत्तेचा दबाव हे तयार झाल्याचं बोललं जात आहे। अर्थातच या राजकारणातून भाजप उघडी पडू लागली आहे तर राजकीय गरज म्हणून अजित पवारांभोवती नैतिकता उभी केली जाऊ लागली आहे। आता आपला शेवटचा मुद्दा तो म्हणजे एकत्र येतील का? पवारांनी तर अजित पवारांच्या पराभवाची योजना आखली आहे, मात्र वस्तुस्थिती पाहिली तर अजित पवारांना सुनेत्रा पवारांना उमेदवारी देताना त्या निवडून येणं अशक्य आहे याची जाणीव होतीच, पण वादाची सत्यता पटवून द्यायची असेल तर घरातला उमेदवार देणं अजित पवारांसमोर बंधनकारक होतं। हेच शरद पवारांच्या बाबतीत दिसून येतं। अजित पवारांचं ग्राउंड कनेक्शन पाहता अजित पवार निवडून येतील हे सर्वांनाच ठाऊक आहे, तरीही पवारांना फूट खरी आहे हे दाखवून द्यायचं असेल तर घरातला उमेदवार बारामतीत देणं बंधनकारक राहतं। या सर्व गणितात इकडून तिकडून एक राजकीय बळी गेले तरीही संपूर्ण पवार कुटुंब मात्र सुरक्षित होतं असं बोललं जातं। असो, तर जाता जाता सांगण्यासारखा मुद्दा, शरद पवार आणि अजित पवार एकूण 40 जागांवर आमनेसामने आहेत। याचाच अर्थ निवडणुकीपूर्वीच दोन्ही राष्ट्रवादी गटाचा 40 आमदारांचा एकत्रित आकडा फिक्स आहे। शरद पवार उर्वरित 40 जागा भाजप विरोधात लढतायत। यातील 50% स्ट्राईक रेटनं पवारांनी 20 जागा जरी आणल्या तरी हा आकडा 60 वर जातो आणि अजित पवार आपल्या 16 जागा इतर पक्षांविरोधात लढतायत। यातील 8 जागा जरी अजित पवारांनी निवडून आणल्या तर हा आकडा 68 होतो। थोडक्यात दोन्ही राष्ट्रवादीचे गट उद्याच्या राजकारणात एक झाले तर किमान 65चा आकडा निवडणुकीपूर्वीच दोन्ही पवार लावून घेतात, जे आज अजित पवार फुटलेच नसते तर पवारांना शक्य झालं नसतं। या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? भविष्यात अजित पवार आणि शरद पवार एक होतील का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।